महापौरांना मेलवर कार्यालयाने गाडी उडवून टाकायची धमकी आली होती, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कधी चर्चा केली? नक्की काय चर्चा झाली? नाही, मुळामध्ये ज्यावेळेला असे मेल येतात ते एकदम असं इझी घेता कामा नये, कारण बरेचसे असे सरफिरे आहेत की ते काही करू शकतात चुकीची. आणि मी महापौर असताना पण आपल्याला कल्पना आहे की एक लेटर आणि 2 धमक्या त्या पण आलेल्या होत्या. त्यातला 2 सापडले होते, एक पुण्यावरनं आणलेलं, एक आपण उरणवरनं आणलेलं. त्याच्यामुळे आणि ते थोडेसे मानसिकरित्या खचलेले होते. त्यामुळे ही बातमी कळता क्षणी मग मी जेव्हा आली, कसं आहे, महापौर ह्या महिला आहेत आणि महानगरपालिका हा सर्वांचा असा संवेदनशील विषय आहे. ही इमारत, आम्ही ह्या इमारतीवर किंवा इमारतमध्ये तर आम्ही अतिशय प्रेम करणारी लोक आहोत. आणि महापौरांबद्दल राजकीय आमचे मतभेद असू शकतात, पण त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचं प्रेम किंवा त्यांच्याबद्दलची काळजी आणि बऱ्यापैकी चांगलं काम करताना दिसत आहेत. सगळं आपले गेट आहेत ते सगळे बंदिस्त केलेले आहेत, चेकिंग होते. कारण नुसतंच बॉम्ब म्हणजे काय बॉम्ब नसेल, आपटीबार मारला तरी ती काळजीची बाब होईल. आणि महानगरपालिकेचा प्रशासन याबाबत नक्की काळजी घेत आहे. त्यामुळे इथे महिला म्हणून आयुक्त महिला आहेत, महापौर महिला आहेत, विरोधी पक्षनेता महिला आहेत. तर आम्ही सर्वांची, आम्ही ताई आई या काळजीने आम्ही सगळ्यांची काळजी घेऊच. पण अशी जर बातमी आली असेल तर तिला एकदम नजरअंदाज न करता चांगलं हे करून कडक बंदोबस्तात झालं पाहिजे. सुरक्षित वाढ आत्ता केलीच पाहिजे, कारण सगळ्यांकडेच केली पाहिजे. प्रत्येक दालनाच्या बाहेर एक तरी सुरक्षा रक्षक आमच्याबरोबर असतो, तो नाही त्याच्या पलीकडे जाऊन असला पाहिजे. चुकून काही कोण गेलं आतमध्ये काही ठेवून आलं तर ते असं नको व्हायला. त्यामुळे ती वाढ व्हायला पाहिजे. पण ती वाढ करत असताना ह्यांच्याकडे तेवढं मनुष्यबळ आहे का? आणि म्हणूनच आम्ही सांगतो आहे की जे मनुष्यबळ जे कमी आहे सिक्युरिटीमधलं तेही वाढलं पाहिजे. त्याच्यावर प्रशासनाने आता लक्ष घातलं पाहिजे. कारण आपले गेट, आपल्या ह्या ज्या मजले आहेत त्या मजल्यावर असणं गरजेचं आहे. कारण बाहेरचे लोक ज्याला म्हणतात काम करून घेण्यासाठी किंवा काही गोष्टी अधिकारी हे ते ये जा करत असतात, तर कोणालाही इथे इजा होता कामा नये यासाठी ते काळजी घेतली. महानगरमध्ये जे गेट आहे, मात्र व्हिजिटर पास अनेक जण टाळतात, व्हिजिटर पास घेत नाही, तर ते सक्तीचं करणं गरजेचं आहे असं वाटत नाही? नाही, सगळ्यांनाच व्हिजिटर पास मिळतील असं नाही. त्यामुळे मुंबईकर वंचित राहतील बऱ्याच वेळेला ते पास नसल्यामुळे. तसं पण मुंबईकरांवर अन्याय करून चालणार नाही. फक्त त्याची पडताळणी नीट सिक्युरिटी लोकांनी करावी आणि मग वर पाठवावं. एक मुंबईमध्ये नोकरीमध्ये भाषिकवाद पाहायला मिळतो. एका कंपनीकडनं जाहिरात करण्यात आलेली आहे, 25 लाख वर्षाला पगार आहे. मात्र या कंपनीमध्ये गुजराती मारवाडी यांना प्राधान्य आहे असं त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकतर मला तुमच्या माध्यमातून त्या कंपनीचा खरंच मी जरा शोधते, पत्ता मिळाला पाहिजे, मी तर लगेच जाईल. हा एक भाग. त्याच्यामध्ये कोण एवढा महाशाणा आहे जो HR असतो त्यांनी ही माहिती बातमी दिली आहे किंवा ॲडव्हर्टाईज दिली. 2. आणि तिसरं म्हणजे गुजराती मारवाडी किंवा ही लोकं ना नोकरीत कमी जातात आणि व्यवसायामध्ये उतरलेली असतात. त्यामुळे नक्की यांचं कोण हे षडयंत्र करतं आहे ह्याचा आता हे लागलाच पाहिजे छडा. त्यामुळे त्या कंपनीचा जर पत्ता मिळेल थोडा तुमच्या कोणी किंवा मी मिळवते, तर मी तो कोण जो HR आहे त्याला भेटणार. नीट उत्तर दिली तर ठीक, नाही तर कान आणि गालामधला जो अंतर आहे तो आम्ही पार करू. बांगलादेशींविरोधात भाजपने मोठं रान उठवलेलं होतं. ठिकठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू आहेत. मात्र ज्या बांगलादेशींना पकडलं जातं, त्यांना त्यांच्या देशात पाठवलं जातं, ते परत काही महिन्यात येतात. तरी सरकारची मोहीम ती फेल ठरते असं वाटतं? नाही, मुळामध्ये आपला संपूर्ण देशाचीच मोहीम फेल ठरते. कारण आपण जर बघितलं, म्हणजे मी अजून कुठेही गेलेली नाही, पण मी ऐकून आहे अमेरिकेमध्ये एखाद्या आपण फिरायला गेलो तर आपला 40 दिवसाचा पास असेल तर ते 35 दिवसापासूनच आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये येतात की बाबा तुमचा पास संपतोय, तुमचा पास ग्रीन पास संपतोय, काय करताय वगैरे. म्हणजे जी एक प्रशासकीय बाब ही जी देशपातळीवर आणि राज्य पातळीवर व्हायला पाहिजे
ती आता केलीच पाहिजे. येतात म्हणजे कसे येतात, तर ते काय हवाई ह्याने तर नक्कीच येणार नाही. येत असतील तर कुठच्या तरी गाडीत बसून येत असतील, ज्या बॉर्डर पास करणाऱ्या गाड्या, किंवा बॉर्डर पास करून आल्यानंतर येणारा ट्रेन, या दोन्हीच मार्गाने ते येत असतील तर ते चेक केलं पाहिजे. केवळ राजकारणासाठी याचा वापर होतो असं वाटतं? नाही, आता तो झालाय, राजकारणाने होतो नाही, तो झालाय. परंतु देशाची सुरक्षितता ही पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि आमच्या देशातला किंवा महाराष्ट्रातला, मुंबईतला जो रोजगार आहे तो अशा कोणाच्या तरी जे आमच्या देशविरोधात देशात काम करणारा, मग तो कुठलाही नागरिक असू दे, मग पाकिस्तानी, नायजेरियन, बांगलादेशीय, सगळ्यांना बाहेर काढले पाहिजे. गोदावरी गुरे बिलच्या संदर्भामध्ये कंत्राटदाराला 22 लाख रुपयाचे दंड ठोठावले आणि पालिका प्रशासनाने चूक मान्य केली की आमचे ओपन बोलून ते काम म्हणजे पालिका प्रशासनाने मान्य केलं. मुळामध्ये हेच मान्य करणं, ब्लेम गेम करण्यापेक्षा, जे अमित साटम आहेत, जे भाजपाचे अध्यक्ष आहेत, मुळामध्ये कितीतरी वर्ष इथे आधी त्यांनी काम केलं आहे, नंतर आमदार झाले आहेत. तो जो 100 दिवसाचा जो काळ दिला आहे ना, मी त्या दिवशी पण म्हटलं, तो महापालिकेचा 100 दिवसाचा काळ देऊच नका. हे ठरलेले प्रोग्राम असतात, ते 100, 200, 300 चालूच राहणार, अखंड चालू राहणार आहेत. आम्ही नव्हतो तरी महापालिका चालू राहिलेली आहे. वेडेवाकडी कामं झाली आहेत, श्वेतपत्रिका मागितली, ती देण्याची हिंमत दाखवा. आणि तो जो 100 दिवसाचा जो काळ आहे ना, तो तुमच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा दाखवा पक्षाला. इथे काय दाखवते? 22 लाख रुपये दंड. हां, म्हणजे एका बाजूनी त्यांनी आज कबूल केलं, प्रशासन तर करतच आहे, पण जे अध्यक्ष आहेत त्यांनी जे सांगितलं, त्यांनी आले ना मूळ पदावर, हे शिवसेनेचं ह्याचं, मला त्या पिरियडमध्ये जायचंच नाही. तुम्ही कबूल केलं ना, ह्या चुकीचं काम घडलंय, इतकंच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. महापौर विखे आज म्हणाले तत्कालीन महापौर किशोर पेडणेकर होते त्यावेळेस. हो, होतो ना, आम्ही होतो, कामाला सुरुवात झाली होती. हे 23च्या नंतर जे वाढले ना उड्डाणं, कोटीच्या कोटी, ती प्रशासकीय काळात झाली आहे. ते महापौराला त्या पण जबाबदार नसतील, पण अमित साटम आमदार होते ना, त्यांच्याकडचा जर पूल माझा आहे तर बाकी पण जबाबदारी त्यांची आहे ना. आम्ही कुठे नाकारतोय, आमच्या काळात काही काम महिने झाले ना, पण त्याच्यानंतरच्या ज्या उड्डाणं झाली कोटीची, त्याला जबाबदार कोण? आणि जर जबाबदार कोण तर प्रशासन, आणि प्रशासन जबाबदार आहे तर प्रशासकीय कामकाजात तुम्हीच होते. तुम्हीच आणले ना 10-10 कोटी, 15-15 कोटी फंड. त्या 4 वर्षात कोणी फंड आणले, आम्हाला दिले? याचा अर्थ सर्वस्वी तुमची जबाबदारी. स्थायी समितीमध्ये एक प्रस्ताव येतोय, प्रभाग समितीच्या सर्व सदस्यांना एक गाडी देण्यात येणार आहे. एकूण खर्च 2,66 लाख रुपये असणार. बघा, गाडी देणं ही काळाची गरज आहे. म्हणजे स्थायी समितीमध्ये आमचे अध्यक्ष कमी असतील किंवा जे काही आहेत, ते सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे ना. आपण ते BSTचे प्रकरण बघतोय ना, जर गाडी आणि वाहन चालक नीट असेल तर जीव सुरक्षित आहे. त्यामुळे नवीन गाडीचं याच्यामध्ये खर्च आहेच, पण त्या खर्चाबरोबर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा पण जीव महत्त्वाचा आहे ना.